आणि नाशिकमधनं बातमी 37 दिवसांपासून शिक्षकांचे इथे आंदोलन सुरू आहे। आज स्वातंत्र्य दिनी मात्र शिक्षकांचे डोळे पाणावले। ध्वजारोहणाला आयुक्तालयामध्ये त्यांना प्रवेश नाकारण्यात आला। प्रवेश नाकारल्यानं आदिवासी आंदोलक मात्र आक्रमक झाले। घरदार मुलं बाळ सोडून आम्ही इथे बसलोय। महिला आंदोलकांचे डोळे यावेळेला पाणावलेले पाहायला मिळाले। आम्ही दहशतवादी आहोत का असा सवाल यावेळेला आंदोलकांनी केला। तर दुपारी 3 वाजता उद्या आंदोलनावरती तोडगा काढावा, नाहीतर भगतसिंग काय असतो हे आम्ही दाखवून देऊ असा उल्लेख या सर्व शिक्षकांनी केला। स्वातंत्र्य दिन आज सर्वत्र उत्साहात साजरा होतोय। नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयाबाहेर गेल्या 37 दिवसांपासून या सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी आंदोलन हे पुकारलेलं आहे आणि आज त्यांनी देखील इथे ध्वजाला मानवंदना दिलेत। आदिवासी आयुक्तालयामध्ये परिसरामध्ये अधिकारी हे उपस्थित होते, तर गेट बाहेर या आंदोलकांनी देखील इथे ध्वजाला मानवंदना दिली। माझ्यासोबत हे आंदोलक आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। आज स्वातंत्र्य दिन, काय भावना आहेत? 37 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे। मला वाटतं स्वातंत्र्य दिनाची व्याख्या बदलली आहे। स्वातंत्र्य दिन हा मंत्र्यांचा आणि अधिकाऱ्यांचा आहे, सामान्य जनतेचा नाही। अहो, आम्ही काल सायंकाळी आमच्या आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाला विनंती केली, आम्ही तुमचे कर्मचारी आहोत। त्यांनी मान्यही केलं, हो तुम्ही आमचे कर्मचारी आहात। यांनी आमचा अधिकार हा स्वातंत्र्य दिनाचा हिरावून घेतला। आम्ही त्यांना सांगत होतो की आपण आमचा अधिकार हिरावून घेतला, परंतु आम्ही एक नशीब मानतो की आम्ही आपल्या मुख्यालयाच्या समोर आहोत, आम्हाला आतमध्ये स्वातंत्र्य दिनासाठी घ्या। परंतु यांना आम्ही दहशतवादी वाटतो, गुन्हेगार वाटतो का? असं का? ही भिंत इथं उभी का? अहो, स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपल्या फ्लॅगच्या आधी कुठलाही फ्लॅग होस्टिंग होत नाही म्हणून इथे असलेल्या सगळ्या समाजाचे फ्लॅग्स आम्ही सगळे खाली उतरून घेतलेत। हा आदर्श नाही आहे, यांना कळत नाही आहे। यांनी हे विसरू नये, आजही आम्ही यांचे कर्मचारी आहे। ही